मुख्यमंत्री झाल्या झाल्या फडणवीसांनी काही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. त्यात राज ठाकरेबाबतची त्यांची भूमिका अत्यंत सकारात्मक दिसली, की महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना आम्ही सोबत घेऊ हे म्हणत असताना राज ठाकरेंची जी काही पहिली बैठक झाली निकाल आल्यानंतर, त्यात मात्र भाजपसोबतची जवळीक आणि काही गोष्टींवर त्यांनी आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये त्यांनीच काही मुद्दे त्यांच्या उमेदवारांनी मांडलेले होते. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ते प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं. बरोबर आहे. मी तो इंटरव्ह्यू पाहिलेला नाही, तुम्ही पाहिला असाल. मला वाटते की जो इंटरव्ह्यू घेत होता, त्यांची मुलाखत घेत होता, त्यांनी हे विचारलं असेल राज ठाकरेंना तुम्ही सोबत घेणार आहात का. त्याच्यामुळे गोईंग बाय फडणवीसांचा जी राजकारणाची पद्धत आहे ते कोणाला नाराज करत नाही. त्यांना माहिती आहे आता राज ठाकरे काही गोष्टींवरती नाराज आहेत, तर राज ठाकरे पुन्हा त्यांच्याजवळ पण येऊ शकतात. तर राज ठाकरेंनी तर पब्लिकली सांगितलं की भाजपा सोडून इतर कोणताही पक्ष मला माहीत नव्हता. माझं नातं जे आहे ते राजकीय नातं भाजपाशीच आहे. त्याच्यामुळे तो डिस्कनेक्ट होईल असं काय. आणि राज ठाकरेंच्या संदर्भातच आपण त्यांचाही तो स्टँड जेव्हा 5-6 महिन्यांनी इलेक्शन्स होतील BMCचे किंवा इतर, आता जवळपास म्हणजे BMC आहे, आपण फक्त मुंबईच नाही तर अजून 26, 27, 28 आणि महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, बरंच काही होणार आहे. म्हणजे आता यावेळी असं झालं की पूर्वी काय व्हायचं की असेंब्ली इलेक्शन, विधानसभेच्या आधी हे मिनी विधानसभा इलेक्शन पण व्हायचे. आता काय, आता उलटं झालंय. महाराष्ट्रात सगळं उलटच व्हायला लागलं. आता म्हणजे आता असं आहे की तुम्हाला विधानसभेत जे एवढं तगडं यश मिळालेलं आहे, विधानसभेनंतर फुल विधानसभेनंतर ही मिनी विधानसभा आता होईल. त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज आणि सीट्स वाईज बीजेपी आता जो ऑर्डर आहे, उतरता क्रम आहे. बीजेपी, शिंदेची सेना, अजित पवार, शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी. तर हा क्रम पण पाहिला जाईल ना, म्हणजे हा क्रम मेंटेन झाला पाहिजे. बरोबर.